आजच्या या प्रभातीच्या मननामध्ये आपण पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र, तिसरा अध्याय आणि वचन 2 आणि 3 या वचनांवर थोडा वेळ मनन करणार आहोत. आणि माझ्याबरोबर आपण 2 करिंथ तिसरा अध्याय आणि वचन 2 आणि 3 काढावे ही नम्र विनंती. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे, तर मांसमय अंतकरण रूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. यू आर अन एपिस्टल ऑफ क्राइस्ट. तुम्ही देवाचे पत्र आहात किंवा आम्ही देवाचे पत्र आहोत. प्रियानो, पाऊल करिंथतील मंडळीला विशेष करून एक बाब सांगत आहे, महत्वाची गोष्ट सांगत आहे आणि तेही गांभीर्याने सांगत आहे की तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात. ज्यावेळेस पत्र हा शब्द आमच्या समोर येतो, पत्र हा शब्द कदाचित ह्या युगातील लेकरांना 21व्या शतकामध्ये जे वागत आहे, चालत आहेत, त्यांना कदाचित पत्र हा शब्द कदाचित माहीत नसेल. आत्ताचं युग व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे, ह्या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त होतात. परंतु जे 20व्या शतकामधले लोक आहोत, जे 1900 मध्ये आपण जन्म घेतलेले आहोत, पत्र हा जो शब्द आहे अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. आणि आम्ही पाहतो की ह्या पत्राच्या द्वारे आमच्या भावना, आमच्या इच्छा आणि आमचं जे काही आमचं मत आहे, हे लिखित स्वरूपात आपण एकमेकांना सांगत होतो, मांडत होतो. अनेक ते माध्यम होतं प्रियांनो. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्याकडे 2 पत्र होते. एक अंतर्देशीय पत्र आणि एक पोस्ट कार्ड होतं. बरोबर ना? अंतर्देशीय पत्र हे बंद असं होतं प्रियांनो. कारण एक गोपनीय गोष्टी असो किंवा कुणी वाचू नये म्हणून ते बंद असं आपण अंतर्देशीय पत्र आम्ही एकमेकांना पाठवत होतो. परंतु पोस्ट कार्ड ज्यावेळेस आम्ही पाहतो, की पोस्ट कार्ड कसं होतं, ओपन होतं प्रियांनो. त्यातील मजकूर कुणीही वाचू शकत होतं. आणि अशा प्रकारचं पोस्टकार्ड आणि अंतर्देशीय अशी 2 पत्र आमच्या जीवनात गेल्या दिवसांमध्ये होते. आता त्याचा ऱ्हास झालेला आहे. आता ते दिसत नाही प्रियांनो. परंतु ज्यावेळेस आम्ही या पोस्टकार्डकडे पाहतो, हे पोस्टकार्ड हे सर्वजण वाचत होते. मग मास्तर वाचत असेल किंवा ज्यांच्या हातामध्ये ते पोस्टकार्ड जात असेल किंवा घरामध्ये ज्याच्या नावाने ते आलेले नाहीत ते देखील वाचत होते. ते ओपन असं होतं प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पाऊल म्हणतो, की तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात आणि ह्या पत्राविषयी ते तो म्हणतो, की सर्व माणसांना कळलेले, सर्व माणसांनी ते वाचलेले पत्र आहात. किंबहुना जर हा विषय जर समजायचा म्हटलं, तर आम्ही पोस्टकार्ड सारखं पत्र आहोत प्रियांनो. आम्ही ओपन आहे. आणि ओपन पत्र का आहे, की सर्व माणसांना कळलेले. का कळले? कारण त्यांनी वाचलेलं आहे. आज सुवार्थ आम्ही मुखाद्वारे नाही, तर आमच्यातून ख्रिस्त दिसावा ही प्रभूची इच्छा आहे. आणि हे जे पत्र आहे, जे आज आपण पाहत आहोत एकमेकांना, हे प्रत्येक जण ख्रिस्ताचं पत्र आहे. आणि हे पत्र प्रत्येक मनुष्य वाचत आहे, जग वाचत आहे. आणि जर वाचल्यानंतर ख्रिस्त कळत आहे का? हे मोठं प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभा राहतं प्रियानं. कारण 1 पेत्र 2 अध्याय 9व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहितो, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या पवित्र, आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. पाऊल विशेष करून ख्रिस्ताचं पत्र जे प्रसिद्ध झालेलं आहे, त्या ख्रिस्ताच्या प्रसिद्ध अशा पत्रावर जे तुम्ही आणि मी आहे, त्या ख्रिस्ताचे, त्या देवाचे गुण आम्ही जगाला प्रसिद्ध करावं, अशी प्रभूची इच्छा आहे प्रियांनो. आणि म्हणून आज विचार करणं गरजेचं आहे, की देवाचे गुण जे ख्रिस्तामध्ये आम्हाला जगामध्ये आल्यानंतर दिसतात, त्या ख्रिस्ताचे गुण खऱ्या अर्थाने विश्वासणाऱ्यांच्या जीवनात हे आलेले आहेत का? आज जग हे पाहत आहे का? जे जग हे गुण किंवा देवाचं म्हणणं, इच्छा, भावना जे व्यक्त ह्या पत्राद्वारे होत आहे का प्रियांनो? पवित्र शास्त्रामध्ये अनेक पत्र आहेत. मी लिखाण केलेले पत्र नाही, तर देवाच्या पत्राविषयी लिहितो. उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत अनेक पत्र आम्हाला दिसतात. आम्ही पाहतो की मग
हनोक असो किंबहुना आदमापासून जर आम्ही पाहिलं तर हनोक असो, नोह असो, अब्राम असो, असे अनेक पत्र आम्हाला दिसतात. आणि त्या पत्रावर प्रभूचे गुण, प्रभूची इच्छा, प्रभूचं आज्ञापालन सर्व काही दिसतं प्रियांनो. आज या पवित्र शास्त्रातून अशाच एका पत्राकडे लक्ष देत आपण ख्रिस्ताचे गुण, त्या व्यक्तिमत्वाचे गुण आणि आमचे गुण त्या पद्धतीचे आहेत का? याचं आत्मपरीक्षण करणार आहोत. आणि म्हणून माझ्याबरोबर योहान 3:16 आपण काढूया आणि अगदी तोंडपाठ हे वचन आहे, की देवाने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की कोणाचं नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियानो, देवाची प्रीती ह्या पत्राच्याद्वारे जगाला कळत आहे का? कारण आमचं हे पत्र देवाची प्रीती प्रगट करणारं पत्र असावं अशी प्रभूची इच्छा आहे. जो देवाचा गुण आहे प्रीती, किंबहुना योहान म्हणतो की देव प्रीती आहे. ती प्रीती माझ्या या पत्रातून जगाला दिसत आहे का? कळत आहे का? समजत आहे का? ते वाचत आहे का? आणि अशा प्रकारची प्रीती प्रभूला अपेक्षित आहे, जी प्रीती त्याने मनुष्यरूप धारण करून या जगामध्ये येऊन वधस्तंभापर्यंत ती प्रीती मनुष्यावर प्रगट केली. प्रियानो, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो, त्या 37व्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये एका 17 वर्षाच्या अवस्थेमध्ये असलेल्या एका व्यक्तीचा किंवा त्या तरुणाचा उल्लेख आहे. त्या तरुणाचं नाव आहे योसेफ. आणि योसेफ 17 वर्षाचा असताना आपल्या भावांबरोबर कळप राखीत होता. आणि ते भाऊ त्याच्याविषयी विरुद्ध कुरकुर किंवा दुर्वर्तन करत होते. आणि या दुर्वर्तनाची खबर त्याने आपल्या बापाला दिली होती. आणि बापाला दिल्यानंतर तो वारंवार देत असेल प्रियांनो. परंतु एक दिवस असा झाला, वचन 13 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, इस्रायल किंवा याकोब योसेफास म्हणाला, की तू तेव्हा भाऊ शकेमास कळप चालित आहेत ना, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे जा आणि त्यांची खबर किंवा त्यांची बातमी मला घेऊन ये. प्रियानो, योसेफाला तो पाठवत आहे आपल्या भावांकडे, जे भाऊ शेखेमात कळप चारत आहेत. आणि अशा प्रकारे योसेफाने म्हणायला पाहिजे, की बाबा हे माझ्याशी विरुद्ध वागतात, दुर्वर्तन करतात, माझी चेष्टा, कुचेष्टा करतात, मला हाणमार करत असेल. आणि अशा परिस्थितीत तुम्ही मला भावांकडे पाठवतात. परंतु योसेफ काय म्हणतो, की योसेफ म्हणाला, "हां, मी तयार आहे." तो लगेच तयार झाला प्रियांनो. या ठिकाणी काय दिसतं? जे शत्रूसारखे आपले भाऊ आहेत, त्यांच्यावर प्रीती करणारा योसेफ दिसतो. या पत्राच्याद्वारे काय प्रगट होतं? देवाची प्रीती प्रगट करणारं पत्र प्रियांनो. प्रियांनो, प्रभूला देखील अशीच अपेक्षा आहे. या ठिकाणी भाऊ जे शत्रूसारखे होते, त्यांच्यावर प्रीती करण्यासाठी सरसावलेला, तयार असलेला योसेफ आम्हाला दिसतो. काय आहे? त्या ठिकाणी वचन म्हणतं, की हेब्रोन पासून शेखेमाला तो केला. त्याने हेब्रोन आणि शेखेम अगदी जवळ-जवळ नव्हतं प्रियांनो. 123 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि आत्ताचे जे रस्ते आहेत, काँक्रीट आहे, डांबरीकरण झालेले रस्ते आहेत, त्या प्रकारचे रस्ते नव्हते. दऱ्या-खोऱ्यातून त्याला जावं लागलं असेल, अरण्यातून जावं लागलं असेल, हिंस्र पशु होते, दरोडेखोर असेल आणि अशा सर्व कठीण परिस्थितीत 17 वर्षाचा मुलगा आपल्या विरुद्ध वागणाऱ्या, दुर्वर्तन करणाऱ्या भावांवर प्रीती करण्यासाठी हेब्रोनापासून शकेमापर्यंत गेला. पत्र काय सांगत आहे? देवाची प्रीती प्रगट करणारं पत्र योसेफाचं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस 123 किलोमीटरचा प्रवास करून ज्यावेळेस शकेमात तो जातो, त्यावेळेस त्याचे भाऊ त्याला दिसत नाही प्रियांनो. कासावीस व्याकुळ झालेला योसेफ इकडे-तिकडे सैरावैरा धावत आहे प्रियांनो. त्याला भाऊ दिसत नाही आणि व्याकुळ झालेला ज्यावेळेस योसेफ तो एका मनुष्याला दिसतो, त्यावेळेस तो म्हणतो, की तुझे भाऊ जे आहेत ते दोथानास जायचं म्हणून विचार करत होते. आणि मग लगेच योसेफ त्या ठिकाणी शकेमापासून हेब्रोनाकडे नाही गेला, तर तो कुठे गेला? शकेमापासून दोथानाच गेला. पुन्हा 37 किलोमीटरचा प्रवास केला. 123 आणि 37 प्रियांनो. हे किलोमीटर जास्त आहे प्रियांनो. हा प्रवास अतिशय भयानक आहे. हे प्रवास आम्हाला काय दिसतं? एका भावाची आपल्या दुर्वर्तन करणाऱ्या भावांवर असलेली प्रीती. देवाची प्रीती प्रगट करणारं पत्र म्हणजे योसेफाचं पत्र प्रिया. त्या ठिकाणी तो गेला आणि ज्यावेळेस भावानं पाहिलं, त्यावेळेस त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. त्याचा आनंद त्याच्या कृत्यावर दिसतो. त्याचा आनंद त्याच्या पायांवर दिसतो. आपल्या भावांकडे पुढे-पुढे जाणारे ते पाय दिसतात. प्रियांनो, सांगायचा उद्देश काय? प्रभू आमच्याकडे हीच अपेक्षा करतो. प्रभू म्हणतो शत्रूवर प्रेम करा. कारण त्याने केलं, जे आम्ही शत्रू होतो. तो शत्रूवर प्रेम करण्यासाठी त्या वधस्तंभावर गेला.
रोमकरास पत्र 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की आम्ही पापी असताना प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. आम्ही पापी असताना एवढंच नाही तर आम्ही शत्रू असताना तो आमच्यासाठी मरण पावला. तो का? कारण त्याने मोठा प्रवास केला. कसा? जसं पहिलं वचन वाचलं, देवाने जगावर म्हणजे स्वर्गाने पृथ्वीवर एवढा मोठा प्रवास करून ख्रिस्त आमच्यावर प्रीती करण्यासाठी आला आणि ती प्रीती एक मनुष्य रूप धारण करून त्याने प्रगट केली. एवढंच नाही तर वधस्तंभावर खिळून त्याने ती प्रीती प्रगट केली, ती प्रदर्शित केली आणि आम्हाला त्या प्रीतीचा अनुभव आज आपल्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव असा होत आहे प्रिय. प्रभूची इच्छा आहे की आम्ही जे ख्रिस्ताचे पत्र आहोत त्याचे गुण ह्या पत्रावर दिसणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे योसेफाच्या पत्रातून आम्हाला दिसतं की देवाची प्रीती प्रगट करणारं पत्र. दुसरा मुद्दा आपण पाहूया. त्या ठिकाणी रोमकरास पत्र 9वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये पाऊल लिहितो, आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना म्हणजे तुम्हाला आणि मला क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागून घेतले म्हणजे काय? जे तुम्ही आणि मी क्रोधाचं पात्र होतो अशा पात्रांना देवाने मोठ्या सहनशीलतेने वागून घेतले. प्रियानो सांगायचं काय? देवाची सहनशीलता प्रगट करणारं पत्र आम्ही असावं. जी देवाची मोठी सहनशीलता तुमच्याविषयी माझ्याविषयी होती तीच सहनशीलता प्रियांनो प्रभूची इच्छा आहे की आमची एकमेकांविषयी असावी. या योसेफाच्या जीवनात जर पाहिली तर ती सहनशीलता भयानक आम्हाला दिसते. कारण यशयाच्या ग्रंथामध्ये 53वा अध्याय आणि 7व्या वचनामधून जर पाहिलं की त्याचे हाल करण्यात आले. कुणाचे? प्रभू येशू ख्रिस्ताचे. आणि त्याने ते सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे किंवा लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. प्रभू येशू ख्रिस्त गप्प राहिला. हे गप्प राहण्याचं कारण का? कारण तो ह्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने सहन करत होता, मोठ्या सहनशीलतेने वागून घेत होता आणि अशा प्रकारे यशया म्हणतो त्याने तोंड सुद्धा उघडलं नाही. सर्व काही त्याच्या विरुद्ध असं होतं प्रियांनो. शुभवर्तमानामध्ये जे 4 शुभवर्तमान आहे मत्तई, मार्क, लूक आणि योहान, प्रत्येक शुभवर्तमानाच्या शेवटच्या भागामध्ये ते सोसलेला भाग आम्हाला दिसतो. त्याने जो सहनशीलता आहे ख्रिस्ताची ती आम्हाला दिसते. त्या गेतसेमने बागेच्या बाहेर आल्यानंतर त्याच्या गालावर जे चुंबन त्या यहुदाने घेतलं ते वेदनेचं चुंबन होतं. पण ते वेदनेचं चुंबन सहन करणारा ख्रिस्त आम्ही पाहतो. त्याच्या विरुद्ध आरोप केले, खोटे आरोप केले, खोटे साक्षीदार उभा केले, परंतु त्याने तोंड सुद्धा उघडलं नाही. त्याच्या तोंडावर थुंकले, त्याची दाढी ओढली, त्याला वेताने मस्तकावर मारलं, त्याचा झगा काढण्यात आला, त्याचे हाल केले प्रियानो. त्या वधस्तंभाच्या भयानक अशा अपमानास्पद अशा मरणातून तो गेला. परंतु मोठ्या सहनशीलतेने तुम्हाला आणि मला त्याने वागून घेतलं. प्रभूची हीच इच्छा आहे की आपण जे ख्रिस्ताचे पत्र आहोत आम्ही एकमेकांना मोठ्या सहनशीलतेने वागून घेणं, एकमेकांचं सहन करणं अतिशय महत्वाचं आहे. या योसेफाच्या जीवनात काय दिसतं? उत्पत्तीच्या ग्रंथात 37व्या अध्याय 23 पासून ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो भावांकडे आला, तो आनंदाने पुढे चालला, परंतु भावांच्या मनामध्ये दुर्वर्तन होतं, कपट होतं आणि त्याला मारण्याचा प्लॅन त्यांनी केला. त्याचा झगा काढला प्रियांनो, परंतु त्याने एक शब्द देखील काढला नाही. तो गप्प राहिला. त्याला खड्ड्यात टाकण्यात आलं, तो गप्प राहिला. तो खड्ड्यात आहे प्रियांनो आणि भाऊ काय करत आहे? शिदोरी खात आहे, डब्बा खात आहे, जेवण करत आहे. या भावांची चौकशी विचारपूस करण्यासाठी जो आला होता, त्या भावाने त्याला खड्ड्यात टाकलं आणि त्याच्या समोर ते काय करत आहे? जेवण करत आहे. किती भयानक गोष्ट आहे प्रियांनो. पण तो गप्प राहिला. त्याला ₹20 इश्माएलच्या त्या तांड्याला लोकांना विकून टाकले. तो गप्प राहिला प्रियांनो. तो विकला गेला प्रियांनो. एवढंच नाही, पोटिफरच्या घरामध्ये तो गुलाम म्हणून राहिला. गुलामी करत असताना देव त्याच्याबरोबर होता. जे काही तो हाती घेत होता ते सिद्धीत जात होते. हे पाहून सर्वस्व पोटिफरने त्याच्या स्वाधीन केलं. परंतु पोटिफरच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध कटकारस्थान केलं, खोटा आरोप टाकला. त्या ठिकाणी तो गप्प राहिला प्रियांनो. तो पळून गेला त्या ठिकाणाहून. पोटिफरचा राग आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. तो भडकलेला राग, कदाचित त्याला मारहाण केली असेल पोटिफरने. तो गप्प राहिला. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तो गप्प राहिला. प्रभूची इच्छा आहे, तुम्ही जे ख्रिस्ताचे पत्र आहात, गप्प राहा.
मोठ्या सहनशीलतेने सोसा. कारण अनेक पत्रांनी हे सोसलेलं आहे. प्रभूची इच्छा आहे या पत्राने देखील सोसावं. कारण ख्रिस्ताने देखील मोठ्या सहनशीलतेने आम्हाला सोसलं आहे आणि म्हणूनच आम्ही पाहतो, की त्या ठिकाणी योसेफाच्या जीवनातून देवाचे मोठी सहनशीलता प्रगट होती. कलोस्सीकरास पत्रामध्ये 3रा अध्याय आणि वचन 12 मध्ये तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा. त्यानो सहनशीलता धारण करा. एकमेकांचे सहन करा. आज मंडळीमध्ये असताना भावांबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टी वाजत असतात, होत असतात. परंतु ही सहनशीलता मी धारण केलेली आहे का? प्रभूची इच्छा आहे, की या पत्रावर ती मोठी सहनशीलता दिसावी. या पत्रावर ती मोठी प्रीती दिसावी आणि अशा प्रकारे या पत्रावर प्रभू येशू ख्रिस्त ही सहनशीलता पाहत आहे का? हे प्रश्नचिन्ह आज प्रभू आम्हाला विचारत आहे. 3रा मुद्दा आपण पटकन पाहूया. उत्पत्तीच्या ग्रंथातच असताना 41व्या अध्याय आणि 38व्या वचनामध्ये त्या ठिकाणी एक राजा आहे, त्याचं नाव फारो. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे, असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? प्रश्नचिन्ह. फारो त्या ठिकाणी आपल्या सेवकांना, आपल्या लोकांना म्हणतो, की या पुरुषासारखा कोण आहे पुरुष? या योसेफासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? प्रियानो, योसेफासारखा म्हणजे ह्या पुरुषासारखा कोणी आढळेल काय? त्याच्या अगोदर तो काय म्हणत आहे? ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे. प्रियानो, फारोला योसेफ दिसतोय, परंतु योसेफामध्ये जो देवाचा आत्मा आहे, त्याचा अनुभव फारोने घेतला आहे. तो पवित्र आत्मा, देवाचा आत्मा त्या फारोला दिसत आहे प्रियानो. या ठिकाणी काय दिसतं? की देवाला प्रगट करणारं पत्र योसेफाच्या जीवनातून दिसतं प्रियानो. आज माझ्या या ख्रिस्ती विश्वासी जीवनातून ख्रिस्त प्रगट होतोय का या जगाला? देव प्रगट होतोय का या जगाला? आणि अशा परिस्थितीमध्ये योसेफाच्या जीवनातून तो फारोला देव प्रगट झाला. का माहितीये का? उत्पत्तीच्या ग्रंथातच असताना 41व्या अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय लिहिलं आहे? योसेफ फारोस म्हणाला, काय म्हणाला? स्वप्नाचा अर्थ सांगणारा मी कोण? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. म्हणजे काय? स्वप्नाचा अर्थ सांगणारा मी नाही, स्वप्नाचा अर्थ सांगणारा देव आहे, शांती देणारा देव आहे, तुझं समाधान करणारा देव आहे. मी तुझं समाधान करू शकणार नाही. या ठिकाणी काय दिसतं प्रियांनो? योसेफाने देवाला उंच केलं. तो नम्र झाला, तो शून्य झाला आणि देवाला आपलं कार्य करून दिलं. योहानकृत शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. केले पाहिजे. प्रभूची इच्छा आहे की मला उंच केले पाहिजे. परंतु आज या जगामध्ये ख्रिस्ताला उंच केले जात आहे का? प्रियानो, त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं गणनाच्या पुस्तकामध्ये आम्हाला तो भाग दिसतो. आग्या साप आले त्या ठिकाणी, दंश केला, अनेक जण मरत होते. प्रभूकडे प्रार्थना केली, विनवणी केली मोशेने आणि प्रभू म्हटला पितळेचा आग्या साप कर, त्याची प्रतिमा उंच कर आणि त्या ठिकाणी त्याने केलं. मोशेने ते केलं. जर मोशेने आग्या सापेला उंच न करता स्वतः जर उंच झाला असता, तर एकही मनुष्य इस्रायली वाचला नसता प्रियांनो. परंतु मोशेने आज्ञापालन केले आणि त्या सर्पाला उंच केले. तो भाग अतिशय मोठा आहे, तिकडे मी जात नाही. परंतु ज्या वेळेस मी देवाला उंच करतो, त्या वेळेस फारोसारख्या अनेक व्यक्तींना देवाचा आत्मा दिसल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच तर 1 करीन 3:16 मध्ये प्रभूचा दास पाऊल म्हणतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीत आहे. पुढे पण लिहितो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? हे प्रश्नचिन्ह अतिशय गांभीर्याने दाखवतो प्रियांनो. कारण कदाचित आम्ही विसरलोय का, की आमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो? कारण अनेक वेळा असं होतं, की देव दिसतच नाही, मनुष्यच दिसतो. कारण मोशेसारखा सर्प आम्ही उंच केलं नाही. त्या मनुष्याच्या पुत्राला आम्हाला उंच करायचंय, जेणेकरून तो ख्रिस्त या जगाला प्रगट होईल प्रियांनो. प्रभूची इच्छा आहे, की आम्ही जे देवाचे पत्र आहोत, ख्रिस्ताचे पत्र आहोत, या ख्रिस्ताच्या पत्राच्या द्वारे
प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन व्हावं. 3 गोष्टी आपण थोडक्यात पाहिल्या. एक, आपण पाहिलं की देवाची प्रीती प्रगट करणारं पत्र. 2, देवाची सहनशीलता प्रगट करणारं पत्र. 3, देवाला प्रगट करणारे पत्र. आणि म्हणूनच पाऊल म्हणतो की तुम्ही जे पत्र आहात ते कसे आहेत, की ते वाचलेले आहात, ते समजलेले आहात, ते कळलेले आहात. यू आर अॅन इपिस्टल ऑफ क्राइस्ट. तुम्ही देवाचे पत्र आहात. त्यानं हे प्रश्नचिन्ह आमच्या समोर राहू द्या, की आम्ही खरोखर देवाचे पत्र आहोत का? आणि या पत्राच्या द्वारे खरंच ख्रिस्त गौरवत आहे का? ख्रिस्त लोकांना समजत आहे का? प्रभू करो अशा योसेफासारखं पत्र होण्यास आम्हाला प्रभू सहाय्य करो. आणि जे आम्ही निवडलेले वंश आहे, राजकीय याजकगण आहे, पवित्र राष्ट्र आहे, देवाचे स्वतःचे लोक आहात. आम्ही जे अंधकारातून काढलेले अद्भुत प्रकाशात पाचारण झाले तुम्ही आणि मी, देवाचे गुण या पत्राद्वारे प्रसिद्ध व्हावेत, हीच प्रभूचरणी प्रार्थना. प्रभूने पुरवलेल्या शब्दांबद्दल, विचारांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो.